नमस्कार मित्रांनो, माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून सर्वांचं स्वागत करतो. मित्रांनो, व्हिडिओ बघण्याच्या अगोदर माझ्या चॅनलला जर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला माझे सर्व व्हिडिओ पाहता येतील, नवीन व्हिडिओ पाहता येतील. व्हिडिओला चालू करूया, सुरुवात करूया. तर आता आपण आलेलो आहोत दुष्पापेश्वर मंदिरामध्ये. दुष्पापेश्वर मंदिर तुम्हाला माहीत असेल आहे. दुष्पापेश्वर मंदिराची खूप मोठी ख्याती आहे. हे बघा, आता आपण दुष्पापेश्वर मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ आलेलो आहोत. तिथून आज जाणार आहोत आपण. आज खूप लोक आहेत, आज गर्दी आहे. आज शनिवार असल्यामुळे पर्यटक खूप आलेले आहेत. हे बघा, तिथून आपण त्या प्रवेशद्वारातून आज जाणार आहोत आपण मंदिराकडे. दुष्पापेश्वर दर्शन घेण्यासाठी आपण पाहू शकता मंदिर किती खूप सुंदर देखणं असं बनवलेलं आहे. खूप सुधारणा केलेली आहे मंदिरामध्ये. एक वर्षापूर्वीचं हे मंदिर आहे आणि हे त्याला आपण म्हणतो त्यामध्ये होम वगैरे केला जातो. पुढे आल्याच्या नंतर आपल्याला एक मंदिर दिसेल. शंकराच्या बाहेर कुठेही जा गेलात तरी शंकराचं मंदिर ज्या ठिकाणी असेल त्या ठिकाणी बाहेर आपल्याला नंदी असतो. तिथं पहिलं दर्शन घेतलं, त्याच्यानंतर आपण आता गाभाऱ्यामध्ये आलेलो आहोत. गाभाऱ्यामध्ये सुद्धा खूप लोक आहेत, दर्शन घेण्यासाठी आलेले आहेत पर्यटक. आणि वॉटरफॉलचा सुद्धा आलेले आहेत. जवळून दाखवणार आहे दुष्पापेश्वर. एक जागृत देवस्थान आहे दुष्पापेश्वर. हे बघा, पाहू शकता तुम्ही फुलांनी नटलेला सजलेला असा दुष्पापेश्वर या व्हिडिओमध्ये पाहू शकता तुम्ही. दर्शन झालेलं आहे. बाहेर जाऊया, बाहेरचं काही दृश्य आपण पाहूया. छोटी छोटी मंदिरं सुद्धा आहेत, ती सुद्धा आपण तुम्हाला दाखवतो. खूप आपण बाहेर आलेलो आहोत. बाहेरून सुद्धा खूप मस्त वाटतं मंदिर. हे बघा, बाहेरून सुद्धा चांगलं दृश्य दिसतं आपल्याला. आणि मंदिराच्या बरोबर डाव्या साईडला मी अशी बोललो की वॉटरफॉल आहे. त्या ठिकाणी बाजूला आहे, खूप मोठं पाणी वाहत असतं धबधब्याच्या स्वरूपामध्ये. पाहू शकता धबधबा. त्याच्या आत सुद्धा एक देव आहे, आपल्याला आता दिसू शकणार नाही कारण पाणी आहे. ज्यावेळी पाणी असतं त्यावेळी त्याचं दर्शन होतं, परंतु आता शक्य आहे. आपण इकडे जायचं आहे आपल्याला. तिथून पुढे गेल्यानंतर आपल्याला गोमातेचं दर्शन होतं. गोमातेचा एक पुतळा आहे बनवलेला. आपण पाहू शकता गोमाता. तसंच आता पुढे एक छोटंसं मंदिर आपल्याला आपण पाहू शकता. चला, दर्शन घेऊन झालेलं आता तसंच पुढे जाऊया. आपण पुढे
निसर्गाच्या कुशीमध्ये सजलेलं नटलेलं असं दत्तपापेश्वरचं मंदिर आपण पाहू शकता या व्हिडिओमधनं. जर या मंदिराला भेट द्यायची असेल तर राजापूरहून 4-5 किलोमीटर अंतरावर हे मंदिर आहे. तसंच पुढे जाऊया. हे बघा आपण आता आलेलो आहोत श्री दत्तात्रेय मंदिरामध्ये. छोटंसं मंदिर आहे. मी तुम्हाला मगाशी बोललो आपल्याला ओढा क्रॉस करून जावं लागणार आहे तिकडे. दत्तात्रेय देव आपण पाहू शकता. या ठिकाणी एक आजोबा बसले आहेत, ते माहिती देत आहेत सर्व देवांची लोकांना. पाहू शकता आपण. चला, दत्तात्रेयचं दर्शन झालेलं आहे. असंच पुढे पुढे जाता जाता आपल्याला एक गायमुख दिसतो. गायमुखाच्या तोंडातून एक झरा वाहतोय, पाहू शकता आपण पाणी. तसंच पुढे गेल्याच्या नंतर आपल्याला एक छोटंसं परत एकदा एक मंदिर लागतं. कालभैरव मंदिर आपण त्याला म्हणतो. कालभैरव मंदिराचं आपण दर्शन करूया. त्याला खूप असं देखणं मंदिर आहे. पाहिलं की एकदम मन भरून येतं. खूप शांतता असते या मंदिरामध्ये. हे बघा आपण पाहू शकता कालभैरव हे मंदिर. आपण पिंड पण पाहू शकता. पिंडी आणि नागदेवता पाहू शकता. दर्शन झालेले. आता बाहेर जाऊया, दुसऱ्या मंदिराकडे जाऊया. किती सुंदर आहे बघा. खरंच तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर शेवटला कमेंट करायला विसरू नका. असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत मी पोहोचवत राहीन. आणि या मंदिरामध्ये विवाह देखील संपन्न केले जातात. ही मंदिराविषयी सगळी माहिती या बोर्डमध्ये दिलेली आहे. चला आता शेवटला आता व्हिडिओ संपवतो. धन्यवाद.